रामकृष्ण हरी. श्री तुकाराम महाराज गाथा भाष्य अभंग 651. जीव खादला दैवते माझा येणी महाभूते, झोंबले निरुते काही करिता न सुटे. आता करू काय नचले करिता उपाय, तुम्हा आम्हा सये विघडा विघड केली. बोलता दुश्चित्ती नीवो पडियेले भ्रांती, आठव हा चित्ती नये म्हणता मी माझे. भलतेची चावळे जना अवघिया वेगळे, नाठवती बाळे आप पर सारिखे. नका बोलो सये मज वचन न साहे, बैसाल त्या राहे उग्या वाचा खुंटोनी. तुम्हा आम्हा भेटी नाही झाली जीवे साठी, तुका म्हणे दृष्टी पहा जवळी आहे तो. अभेद बुद्धी भेद बुद्धीला म्हणते. सखे, एका विष्णुदैवत रूपी मोठ्या भूताने माझा जीव खाल्ला आहे. ते माझ्या अंगाला इतके झोंबले आहे की कितीही उपाय केले तरी त्यांचा संबंध तुटत नाही. आता काय करू? कोणताही उपाय केला तरी येथे चालतच नाही. हे सखे भेद बुद्धे, तुमच्या आमच्यात या मोठ्या भूताने बिघाड आणला आहे. सखे, बोलता बोलता मला कशाचीही शुद्धी राहत नाही आणि एकदम भ्रमात पडते. या देहाला व स्त्री पुत्रादिकांना माझे म्हणावयाची देखील मला आठवण राहत नाही. लोक व्यवहाराला सोडून काहीतरी वेगळेच, जीव ब्रह्म आहे, जग मिथ्या आहे, विठ्ठल हाच एक उपास्य आहे, असे काहीतरी भलतेच बरळते. पण माझ्या मुलाबाळांचे स्मरण मला होत नाही. आपले आणि परके मला सारखेच झाले आहेत. हे सखे भेद बुद्धे, मला तू बोलू नकोस. तुझे बोलणे मला सहन होत नाही. तू जा आणि चारी वाणी ज्या स्वरूपाच्या ठिकाणी कुंठित होऊन बसल्या आहेत तेथे तू जाऊन बस. तुकाराम महाराज म्हणतात, हे द्वैत बुद्धे, आता तुमची आमची भेट यापुढे होणार नाही. कारण जीवाच्या स्वरूपात बदल होऊन तो आता विष्णुरूप झाला आहे. त्यामुळे मी तुमच्या जवळ आहे, तोवरच तुम्ही डोळ्यांनी मला पहा. रामकृष्ण हरी. श्री कृष्णार्पणमस्तु.